आणि आले ते शंकराच्या लग्नामध्ये वराडी आले. भूते वेताळना सती हर्षयुक्त उमापती. शंकराच्या वरातीमध्ये असे भूत नाचायला लागले. शंकराच्या वरातीत असे भूत नाचायला लागले, असे भूत नाचायला लागले, तर अजूनही भूत वरातीमध्ये नाचतात. लग्न लेट लागलं तरी चालेल, पण भूत ऐकतील. निघाली वरात. पार्वतीच्या मैत्रिणींनी पाहिलं की आमची मैत्रीण जर एवढी सुंदर आहे तर नवरदेव किती हँडसम असेल. तिच्या काही मैत्रिणी नवरदेव पाहायला आला. नवरदेव तर मागेच होता, पुढे भूत नाचत होते. त्या भूतांना पाहिलं, यांचा बीपी लो झाला. काहींची दात खिळी बसली, काहींना हार्ट अटॅक आला. काहींनी जाऊन हिमालयाला महिनेला सांगितलं की नारदानं फसवलं तुम्हाला. वराडी जर एवढी विचित्र आहे तर नवरदेव कसा असेल. पार्वतीची आई शिव्या द्यायला लागली नारदाला. म्हणले मेल्या नारद्या तुझा सत्यानाश हो. नारद म्हणला तोंड पाणी पिऊन शिव्या दे, आपल्या आगे मागे कोणीच नाही, आपले आगे पिछे कोणी नाहीये. शेवटी नारदानं समजूत घातली की शंकराचा वेश अमंगल आहे पण तो मंगल आहे. शिव म्हणजे पवित्र. वरात हिमालयाच्या दरवाज्यावरती आली. ब्राह्मण बुआने विचारलं, शिवजी यहाँ जो भी कोई ब्याह करने के लिए आता है उसे अपने 3 पीढ़ियों का नाम बताना पड़ता है. इथे जो भी लग्नाला येतो त्याला आपल्या 3 पिढ्यांचं नाव सांगावं लागतं. बापाचं, आजोबाचं आणि पंजोबाचं. शंकर फुल टेन्शन मध्ये. रामाचे आई वडील सांगता येतात, कृष्णाचे आई वडील सांगता येतात, महादेवाला आई वडीलच नाही. महादेव अजन्म आहे. आले नाव रूपा तुका म्हणे झाले सोपे. आला नाव रूपा तुका म्हणे झाला सोपा. तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. बताइए शिवजी, यहाँ जो भी तुला ब्याह करने के लिए आता है उसे अपने पिताजी का नाम बताना पड़ता है. बताइए आपके पिता का नाम क्या है. महादेवाने नारदाकडे पाहिलं. कारण काय असतं, लग्नामध्ये काही अडचण आली तरी जो मध्यस्थी असतो त्याच्याकडे जातो ते पहिल्यांदा. महादेवाने नारदाकडे पाहिलं. बताइए आपके पिता का नाम क्या है. महादेवाने नारदाकडे पाहिलं. नारदा सांगितलं बताइए. ब्रह्मा जी. महादेव सांगितलं क्या ब्रह्मा मेरे बाप का नाम है. बोले बताने से कोई किसी का बाप नहीं हो जाता, ब्याह करने से मतलब है. बताइए. जी मेरे पिता का नाम ब्रह्मा जी. अच्छी बात है. आपके दादा का नाम बताइए. महादेव ने पुनः नारदाकडे पाहिलं. बताइए विष्णु. क्या विष्णु मेरे दादा का नाम है. बताने से कोई किसी का दादा नहीं हो जाता. बोले भगवान विष्णु मेरे दादा का नाम है. अच्छी बात है. आपके पिता का नाम ब्रह्मा है, आपके दादा का नाम विष्णु है, और आपके परदादा का नाम बताइए. महादेव ने पुन्हा नारदाकडे पाहिलं. नारदाने सांगितलं मला 2च नाव माहिती होते, तुमचं तुम्ही पाहून घ्या. ब्राह्मण घाई करायचे. बताइए आपके पिता का नाम ब्रह्मा है, दादा का नाम विष्णु है, और आपके परदादा का नाम क्या है. महादेव चिडले. म्हणले मेरे पिता का नाम ब्रह्मा है, मेरे दादा का नाम विष्णु है, आणि दोनों का बाप मैं हूं. लग्न लावायचं तर लावा, नाही तर चाललो परत. शेवटी नारदानं मध्यस्थी केली. समजवलं की अजन्म तत्व आहे. शंकर जन्म कधी घेत नाही, तो अजन्म आहे. महादेव पार्वती या ठिकाणी आपल्या धर्ममंडपामध्ये विवाहाच्या प्रसंगी येत आहेत. आपण सगळ्यांनी त्यांचं मोठ्या प्रेमाने स्वागत करायचंय. 2 खुर्च्या समोर आणून ठेवा. हंस हंस के बोलो, नाच नाच के बोलो, दिल से बोलो रे मेरे प्यारे भोलेनाथ, 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 मेरे प्यारे भोलेनाथ. हंस के बोलो, दिल से बोलो, भक्ति में तुम नाच नाच के बोलो रे मेरे प्यारे भोलेनाथ, मेरे प्यारे भोलेनाथ, मेरे प्यारे भोलेनाथ, मेरे प्यारे भोलेनाथ.
सज के मेरे भोलेनाथ, प्यारे भोलेनाथ मेरे प्यारे 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 भोलेनाथ। हाथ में त्रिशूल लिए भस्म रमाए हुए, झोली में डाले, झोली में डाले, भक्तों की विभूति लिए, भक्तों के लिए विभूति लिए, पहुँचे गौर के द्वार, पहुँचे गौर के द्वार, पहुँचे गौर के द्वार, पहुँचे गौर के द्वार। प्यारे भोलेनाथ मेरे प्यारे भोलेनाथ, 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 प्यारे भोलेनाथ मेरे प्यारे भोलेनाथ। भगवान महादेव माता पार्वती विराजमान आहे। मायबाप या ठिकाणी एक उल्लेखनीय बाब असे आहेत की गावातील बरीचशी मंडळी या ग्रामकथेसाठी उपस्थित आहेत, तर त्यामध्ये प्रामुख्याने एक मुस्लिम जोडपं या कथेत येऊन बसलेलं आहे। मान्य श्री जानीबाई हे सपत्नीक या कथेत येऊन बसलेले आहेत। एक सांगू तुम्हाला, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन के, हिंदोस्ता हमारा। बऱ्याच ठिकाणी मुस्लिम व्यक्ती येऊन बसतात, कथा ऐकतात, येतात, पण सपत्नीक नसतात। औरंगाबादच्या जवळ एक गाव आहे बीड बायपासला, भालगाव नावाचं। तिथे आमचं दरवर्षी गेल्या 4 वर्षापासून कीर्तन आहे। तिथे मोहम्मद चांद भाई नावाची एक व्यक्ती आहे। ती व्यक्ती गेल्या 3 वर्षापासून आमचं कीर्तन सप्त्यात आयोजित करतं आणि सगळं कुटुंब त्या ठिकाणी असतं। पण आज उल्लेखनीय बाब म्हणजे या कथेमध्ये जानीभाई आपल्या सपत्नीक या कार्यक्रमासाठी येऊन बसलेले आहेत। मी मनापासून त्यांना धन्यवाद देईल। खर तर भगवंत हा सगळ्यांचा आहे। मी मगाशी बोलून गेलो की सबका मालिक एक आहे। जानीभाई आलेच आहे, तुम्ही एक वाक्य बोलून जाईल, मैं हिंदू है तू है मुसलमान, मैं हूं हिंदू तू है मुसलमान, तू पढ़ ली मेरी गीता मैं पढ़ लू तेरा कुरान। मैं हिंदू है तू है मुसलमान, मैं पढ़ लू, मैं हिंदू तू है मुसलमान, तू पढ़ ली मेरी गीता मैं पढ़ लू तेरा कुरान। मेरा तो एक ही ख्वाब है मेरे दोस्त, एक ही थाली में खाना खाए सारा हिंदुस्तान, सारा हिंदुस्तान। कोई पूजे पत्थर को, कोई सजदे में अपना सर झुकाते हैं, कोई पूजे पत्थर को, कोई सजदे में अपना सर झुकाते हैं। ये एक ही है बस, कुछ इसे पूजा तो कुछ इसे ईमान कहते हैं। एक ही रिवाज एक ही रस्म, बस कुछ अंदाज बदल जाते हैं। एक ही रिवाज एक ही रस्म, बस कुछ अंदाज बदल जाते हैं। वरना एक ही है जिसे कुछ उपवास तो कुछ रमजान जिसे कहते हैं। एक ही है सबकी मंजिल, एक ही है सबकी मंजिल, बस लफ्जों के तराने बदल जाते हैं। एक ही है सबकी मंजिल, बस लफ्जों के तराने बदल जाते हैं। वो एक ही मुकाम है जिसे कुछ स्वर्ग तो कुछ जन्नत का दरबार कहते हैं। कुछ जाते हैं मंदिरों में, कुछ जाते हैं मंदिरों में, कुछ मस्जिदों की राह अपनाते हैं। कुछ जाते हैं मंदिरों में, कुछ मस्जिदों की राह अपनाते हैं, पर मकसद तो सबका एक ही है जिसे लोग खुशी की फरियाद कहते हैं, जिसे लोग खुशी की फरियाद कहते हैं। माय बाप, मी युट्यूबवर माझे बरेच कीर्तन आहेत,
सर्व धर्म समभावावर तुम्ही बऱ्याच ठिकाणी बोललोय, पण एक वाक्य मी प्रत्येक कथेमध्ये एक आवर्जून वाक्य वापरतो, आणि ते वाक्य आहे, ना हिंदू से है न मुसलमानों से है, ना हिंदू से है न मुसलमानों से है, इस देश को तकलीफ तो बेईमानों से है। हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है। हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है। जो करे इनको जुदा अब नहीं इल्जाम है। हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए। दिल दिया है जा भी देंगे ऐ वतन तेरे लिए। दिल दिया है जा भी देंगे ऐ वतन तेरे लिए। हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है। जो करे इनको जुदा। शेवटचं एक वाक्य सांगतो आणि पुढे चालतो। जातीपाती धर्मभेद याच्यामध्ये मनामध्ये माणूस माणसापासून दूर निघून गेला। राम के भक्त रहीम के बंदे। फरक काय तुम्हाला सांगू का? ईश्वर जरी एक असला तरी फरक फक्त इतकाच आहे। हिंदू लोक अल्लाह म्हणतात, मुसलमान देव म्हणतात। हिंदू लोक अल्लाह म्हणतात, मुसलमान देव म्हणतात, इतकाच फरक आहे। चुकतंय का? चुकतंय? अजिबात नाही। हिंदू अल्लाह म्हणतात, मुसलमान देव म्हणतात। बर का मावशी, ऐका ना, हिंदू अल्लाच म्हणतात। मी सिद्ध करून देईन तुम्हाला। तुमच्याकडे कोणी पाहुणा आला की तुम्ही काय म्हणतात? जावाई अल्लाह, मावस भाऊ अल्लाह, चुलत भाऊ अल्लाह, काका अल्लाह। मुसलमान देव म्हणतात। कसे म्हणतात तेही सांगतो तुम्हाला।
किराणा दुकानावरती मुस्लिम समाजाची व्यक्ती गेली. शक्कर देव, तेल देव, चायपत्ती देव, साबण देव. अरे मग भांडतात का ते समजत नाही. हालत का असर तो देखो, रंगों का भी बंटवारा हो गया. हालत का असर तो देखो, रंगों का भी बंटवारा हो गया. हरा मुसलमान का, लाल हिंदू का हो गया. मैं सोचता हूँ कि ये तरबूज किसके हिस्से में जाएगा. रंग वाटलाय ना तुम्ही, हरा मुसलमानचा, लाल हिंदूचा. हालत का असर तो देखो, रंगों का भी बंटवारा हो गया. हरा मुसलमान का, लाल हिंदू का हो गया. मैं सोचता हूँ कि ये तरबूज किसके हिस्से में जाएगा. ये तो ऊपर से मुसलमान और नीचे से हिंदू रह जाएगा. वरतून तो मुसलमान है, मध्ये तो हिंदू जन. बनाने वाले ने कभी भेद नहीं किया. त्याला रब म्हणा, ईश्वर म्हणा, अल्लाह म्हणा, राम म्हणा, रहीम म्हणा, काही म्हणा, तो एकच आहे. भगवान महादेव माता पार्वतीचा विवाह संपन्न झाला. आपण सगळेजण या विवाहाचे साक्षीदार आहोत. आणि परम भाग्यवान आहात तुम्ही की नागनाथाच्या परिसरात जन्माला आलेला आहात. औंढा नागनाथाच्या परिसरात जरी काही अंतरावरती असलं तरी हा भगवान नागनाथाचा परिसर आहे. महादेवाची कृपा आहे. रामकथेमध्ये शंकराचं फार मोठं स्थान आहे. कारण शास्त्रकार असे सांगतात की रामकथा महादेवानं पार्वतीला सांगितली. अत्यंत पवित्र पावन असं चिंतन आहे. दोघांचा विवाह संपन्न झाला. महादेव पार्वतीला घेऊन कैलासावर गेले. पुन्हा शंकर समाधीस्थ झाले. इकडे यांना पेच पडला की ज्याच्याकरता या बाबाचं लग्न लावलं तो पुन्हा समाधीस्थ झाला. पुन्हा कामदेवाला पाचारण केलं. आता कामदेवाला देह नाही, देह जाळून टाकलेला आहे. जगत कल्याणासाठी पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून आग्रह आहे. आणि त्यावेळेस भगवान महादेवाचं तेज तीर्थराज प्रयाग जिथे कुंभमेळा सुरू आहे तिथं ते तेज संगमावरती त्या ठिकाणी पडलेलं आहे. संगमावरती महादेवाचं तेज प्रकट झालं. 6 कृतिकांनी त्याला सांभाळलं. म्हणून जे लेकरू जन्माला आलं 6 कृतिकांनी त्याला दूध पाजलं म्हणून त्याला 6 तोंड आहेत. त्याचं नाव आहे कार्तिक. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्यांचा जन्म आहे. कार्तिक स्वामींचा जन्म झाला. त्यांना 6 मातांनी दूध पाजलं म्हणून 6 मुख झालेत. या कार्तिक स्वामींनी पुढे तारकासुराचा वध केला. तारकासुर मारला गेला. झालं काय मधल्या कालखंडात. मला राम अवताराचं चिंतन तुम्हाला सांगायचं की देवाने राम अवतार का घेतला. 3रं कारण सांगतोय तुम्हाला. ज्या गुहेमध्ये बसून महादेवानं ध्यान लावलं होतं त्याच गुहेमध्ये नारद गेले. नारदानं ध्यान लावलं.